पंतप्रधानांकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडून द्यावी, महाराष्ट्रात येऊन काय फायदा झाला, मनोज जरांगेंची पंतप्रधान मोदींवर टीका. महाराष्ट्र एकीकरण समितीचं मुंबईतील हुतात्मा चौकात आंदोलन, बेळगाव, कारगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र व्हायला हवा या मागणीसाठी एकीकरण समितीकडून घोषणाबाजी. कोकणातील चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा भव्य मेळावा, मराठा म्हणूनच आरक्षण द्या या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज एकत्र येणार. वरळीमधील उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवरती नितेश राणेंची बोचरी टीका, जनतेच्या न्यायालयामध्ये धमक्या देणं हा एककलमी कार्यक्रम होता. बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची आणि दिशा सालियन सुशांत सिंगची केस ही जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा, नितेश राणेंचं आव्हान. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ईडीकडे मागितली 1 महिन्याची मुदतवाढ. ईडीनं आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. 2 वेळेला आपला पराभव झालेला असला तरीही प्रणिती शिंदे आणि आपल्याला भाजपमध्ये येण्याचं आमंत्रण. काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट. अक्कलकोट तालुक्यामधल्या बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. तर सुशीलकुमार शिंदे भाजपत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. भाजपच्या कुठल्याही नेत्याशी त्यांचं बोलणं झाल्याचं मला ठाऊक नाही. गिरीश महाजन यांची सुशीलकुमार शिंदेंच्या भाजप ऑफरच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया. राम क्षत्रिय होता की नव्हता हे स्पष्ट करा, जितेंद्र आव्हाड यांचं भाजपला आव्हान. राम आमचा म्हणजे आमचाच आहे, मर्यादा पुरुषोत्तम राम हे आम्हाला सांगणार, वेळ आहे म्हणून शांत बसावं लागतंय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. न्यायव्यवस्थेत आरक्षण देऊन बाबासाहेबांनी 80% समाजावरती अन्याय केला, जितेंद्र आव्हाडांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान. न्यायपालिकेतल्या आरक्षणाबद्दल आपण जे काही बोललो त्यात कुठेही न्यायपालिकेच्या निर्णयामध्ये जातीयतेचा वास येतो असं वक्तव्य नव्हतं. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविषयी जितेंद्र आव्हाडांचा युटर्न. जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत आंबेडकरी जनतेला दुखावण्याचं काम केलं. भाजप नेते आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देण्याचं धोरण डॉक्टर आंबेडकरांनी पूर्ण चिंतन करूनच आखलं, त्याबद्दल भाष्य करणं अयोग्य, सुशीलकुमार शिंदेंनी जितेंद्र आव्हाडांना सुनावलं. आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा अब्दुल सत्तार यांच्याकडून निषेध. आव्हाडांनी अशी वक्तव्य करून राज्यातलं वातावरण बिघडवू नये, सत्तारांचा सल्ला. कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य, फडणवीसांसोबत बैलगाडीवरती उदयनराजेही सवार होते. मुंबई बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी आणि एनसीपीचे भूषण शेलार यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. कांदिवलीतील 8 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, कांदिवली पोलिसांची कारवाई. गुटखा घेऊन जाणारा टेम्पो चालक दिलशान खानला अटक. कोल्हापूरमध्ये अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवरती कारवाई. बांबवडे इथल्या आनंद हॉस्पिटलचे मनोज नाईक यांच्यावरती कारवाई. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासूरकर यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं. पुण्यामधील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचं आंदोलन. राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घ्यावा, आंदोलनकर्त्यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिसूर जिल्ह्यातील गुरुवायूर मंदिराला भेट दिली. यावेळी मोदींनी वैदिक मंत्रपठण सुद्धा केलं. अयोध्येतल्या राम मंदिरात आज रामललाची मूर्ती प्रवेश करणार. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा, पूजाविधी सुरू. अयोध्येतील दुकानं आणि घरांची रंगरंगोटी सुरू. परदेशातनं मागवलेल्या मशीन्सकडनं 24 तास अयोध्येतल्या रस्त्यांची सफाई. अयोध्येतील 250 महिलांनी काढली कलश यात्रा. शरयू नदीतनं पाणी घेऊन या महिला जलाभिषेक करण्यासाठी मंदिर परिसरात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्येत रस्त्याच्या दुतर्फा बॅनर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणाचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत असल्याचा या बॅनरवरती उल्लेख आहे. अभिनेत्री आणि नृत्यांगना खासदार हेमा मालिनी अयोध्येमध्ये रामायणावरती आधारित नृत्य नाटिका सादर करणार. राम मंदिर उद्घाटनापूर्वी आज संध्याकाळी 7 वाजता ही नृत्य नाटिका सादर केली जाईल. भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानंदने केली विश्व चॅम्पियन डिंग लेरेनवरती मात. विश्वनाथन आनंद यांना मागे टाकत प्रज्ञानंद बनला नंबर 1 भारतीय ग्रँडमास्टर. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.